नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर उकडपिंडी ही अजून एक महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. आपण इथे पहिला साहित्य पाहूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं 1 कप. गव्हाचं पीठ आपण चपात्या करतो ना ते. मग इथे जिरं, राई, हिरवी मिरची, कोथिंबीर, मग नारळ, थोडंसं गूळ, मीठ, इकडे हिंग आणि हळद हे अर्धा चमचा घेतले प्रत्येकी. लिंबू पिळून घेऊ आपण. आणि तेल आणि हो कढीपत्ता विसरले होते मी. तर पहिला आपण ते 1 कप गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेऊया आपण. तिथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले. 1 कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप मी पाणी वापरणार. गव्हाचं पीठ चांगलं तुम्हाला त्याचा खमंग येईपर्यंत तुम्ही करा आणि रंग बदलेपर्यंत. ठीक आहे. ही रेसिपी ॲक्च्युली विदर्भाकडची आहे. इकडे मी तेल घेतलंय. तेल चांगलं तापल्यावर मी राई घातले. राई आपली चांगली तडतडली बघा. मग गॅस कमी करा आणि मग जिरं घाला, जेणेकरून ते आपली फोडणी जळणार नाही. जिरं झाल्यावर मग आपली हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद. आता ही नीट पहिला चांगली परतून घ्या गव्हाचं पीठ घालायच्या आधी. आता काही जण कांदा इथे घालतात, कांदा शिजवून करतात. पण मी ज्यांच्याकडून शिकलेली ही रेसिपी त्यांची रेसिपी आहे. तर तो कांदा कच्चा खातात. तर याच्याबरोबर तर खूप टेस्टी लागते. आता इकडे मी गूळ घेतले. गूळ तुमच्या ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत जरासं गोड तर स्किप करा ते. आणि तिथे मी गरम पाणी केलं होतं ना टोपात, ते घाला सगळं. इथे तुम्हाला ते परत मंद आचेवर ठेवायला लागेल. पण हो मी ना मीठ विसरली होती घालायला. आता मला परत मीठ घालून ते नीट परत मिक्स करायला लागेल. हे मीठ तुम्ही पाणी घालतात ना तेव्हाच घालू शकतात. ठीक आहे. आता हे मी सगळं मिक्स झालं मीठ ना की मी मंद आचेवर ते एक 5-10 मिनटं ते वाफ द्यायला ठेवूया आपण. म्हणजे ते चांगलं उकडपिंडी चांगली शिजून येईल. तर ही रेसिपी ना विदर्भाकडची आहे. आणि माझ्या मैत्रिणींनी म्हणजे त्या सीमा मोरीर, त्या आता हयात नाही आहेत. त्यांनी मला ही रेसिपी सांगितली होती आणि मी लगेच ती करून बघितली. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली ती. काहीतरी वेगळं आपल्याला नेहमी पाहिजे असते ना. रोज पोहे खाऊन कंटाळा येतो, रवा खाऊन कंटाळा येतो. तर हे उकडपिंडी खूपच छान लागते. आता आपली उकडपिंडी चांगली बघा छान तयार झालेली आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढूया ती. त्याच्यामध्ये मी ताजा नारळ खवलेला घातले. मग कोथिंबीर थोडीशी घातली चिरलेली. आणि इकडे हा कच्चा कांदा घातलाय. ह्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. कांदा शिजवायची गरज, आणखी कच्चा कांदा पण हेल्दी आहे ना खायला. आणि ऑफकोर्स इथे लिंबू पिळून घेतलंय. आपली तयार आहे. पण मला त्याने अजून एक टिप दिली होती की आम्ही इकडे उकडपिंडी खाताना आम्ही लोणचं पण देतो बाजूला. तर माझ्या घरी आम्ही गोड शिरा करतो ना त्याच्यावर आम्ही लोणचं द्यायचे. गोड शिऱ्याबरोबर लोणचं. त्यांना जास्त गोड आवडत ना ते तिखट थोडंसं. मग हे इकडे उकडपिंडीवर काही जण लोणचं घेतात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.